चला शिरतास आपणास विनंती असेल की आपले खेळाडू जे आहेत ते अगदी व्यासपीठासमोर तुम्हाला लाईनअप करायचं आहे आणि सुदर्शन काटोले आपण सुद्धा आपले सर्व खेळाडूंना घेऊन अगदी व्यासपीठासमोर तुम्हाला लाईनअपमध्ये उभं राहायचं आहे। अंतिम सामना पडगा प्रीमियर लीग 2024 मधील काही क्षणातच आपण त्या ठिकाणी सुरुवात करणार आहोत आणि आता मात्र ही चमचमकती ट्रॉफी सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल। ही ट्रॉफी जिंकण्यासाठी, ही स्पर्धा जिंकण्यासाठी, या स्पर्धेचं मान पटकवण्यासाठी एकूण 12 संघांची आपण निवड केली होती आणि 12 संघांवरती मात करून आता हे 2 संघ अंतिम सामना या ठिकाणी खेळणार आहेत। सर्व उपस्थित दोन संघ आता मात्र हे अंतिम सामना खेळणार आहेत। एका बाजूला एसजी टायगर्स अर्थात सचिन घोडविंदे आणि तुकाराम घोडविंदे यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळू शकेल आणि दुसरीकडे तुम्ही पाहू शकेल देवा लायन्स अर्थात संदीपजी काटोले यांचा संघ तुम्हाला पाहायला मिळणार आहे। कुठलाही प्रेक्षक मैदानाच्या आतमध्ये असणार नाही प्लीज। सर्व प्रेक्षकांना विनंती असेल की आपण मैदान खाली करायचं आहे। फक्त जे 2 संघातील जे खेळाडू खेळणार आहेत ते असतील आणि आमचे उपस्थित पाहुणे फक्त मैदानाच्या आतमध्ये असणार आहेत। सो प्लीज कॉपरेट करा आणि पाहू शकाल ही चॅम्पियन कोण होणार या स्पर्धेतील आणि ही ट्रॉफी तुम्ही पाहू शकाल विनर संघाला आपण देणार आहोत आणि ती ट्रॉफी सुद्धा आपण या ठिकाणी त्या ट्रॉफीचं आपण अनावरण सुद्धा नाणेफेकी संपन्न झाल्यानंतर करणार आहोत। प्रेक्षकांना विनंती करतो की आपण मैदानाच्या आतमध्ये उभे राहू नका प्लीज। फक्त आमचे मान्यवर असतील आणि 2 संघाचे जे खेळाडू आहेत प्लेइंग 11 मध्ये जे खेळणार आहेत तेच उपस्थित असतील। प्रथमतः आपण लक्ष असू द्या, आपण राष्ट्रगीत सादर करणार आहोत, तदनंतर आपण नाणेफेकी करू आणि नाणेफेकी संपन्न झाल्यानंतर आपण जे ट्रॉफीज आहेत ते अनावरण या ठिकाणी करणार आहोत। तर सर्व क्रीडारसिकांना विनंती करतो की आपण आपापल्या जागेवरती सावधान स्थितीमध्ये उभं राहायचं आहे। डीजे आदेश आपणास प्ले म्हटल्यानंतर राष्ट्रगीत आपण सादर करणार आहोत। कोणाच्या डोक्यावरती कॅप असेल तर ती आपण काढायची आहे। सभी दर्शकों को गुजारिश है आपको अपने जगह पर खड़ा रहना है। सर्वांना विनंती करतो आपण सावधान स्थितीमध्ये उभे राहा, कारण आपण भारतीय आहोत आणि भारतीय असल्याचा अभिमान आपण बाळगायचा आहे। सभी दर्शकों को विनंती है कि अपनी जगहों पर खड़ा रहना है। राष्ट्रगीताला आपण सुरुवात करतोय। एक साथ सावधान 3, 2, 1 स्टार्ट। जनगण मन अधिनायक जय हे, पंजाब सिंध गुजरात मराठा, गंगा उच्चल जलधि तरंगा, तव शुभ आशीष मा गाथा, जनगण भाग्य विधाता जय हे, जय 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 हे। भारत माता की वंदे, जय श्री राम। तर आपण नाणेफेकी संपन्न होण्या अगोदर जे आपण ट्रॉफी आहे त्या ट्रॉफीचं आपण अनावरण करूया। तर आपण ट्रॉफीचं अनावरण या ठिकाणी करत आहोत आणि हे अनावरण करण्यासाठी
सन्माननीय ग्रामपंचायत कक्षाचे विद्यमान सरपंच निलेशजी देशले साहेबांना विनंती असेल की आपण पुढे यावं आणि भिवंडी ग्रामांचे लोकप्रिय आमदार शांतारामजी मोरे साहेबांचे सुपुत्र अजयजी मोरे आपण पुढे यावं. तर मित्रांनो आपण चॅम्पियन कुठला संघ होणार आहे त्या संघासाठी आपण ही ट्रॉफी देणार आहोत आणि त्या ट्रॉफीचं आपण अनावरण करतो आणि अनावरण केलं तर सर्वांना विनंती करतो की जोरदार टाळ्या आपण वाजवायच्या आहेत. आणि पाहू शकाल या ठिकाणी सुंदर ही ट्रॉफी पडगा प्रीमियर लीग 2024 साठी मात्र आपण पाहत आहोत. अप्रतिम या ट्रॉफीची आपल्याला कलाकृती कार्यकृती ते पाहायला मिळत आहे आणि खरोखर ही ट्रॉफी जिंकण्यासाठी तब्बल 12 संघानं या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला होता आणि आपण अंतिम सामन्याची आता नाण्यापैकी या ठिकाणी संपन्न करतोय. तर मी देवा लायन्स संघाच्या संघनायकाला विनंती करतो की पुढे यावं आणि त्यानंतर एस जी टायगर्स संघाच्या संघनायकाला विनंती करतो की आपण पुढे यावं आणि हे अंतिम नाणेपैकी करण्यासाठी सन्माननीय माजी सरपंच ग्रामपंचायतीची मनोहरजी भोईर आपण पुढे यावं आणि शिवश्रीचे उपतालुका प्रमुख रघुनाथजी पाटील आपण पुढे यावं. हा सामना सुद्धा प्रत्येकी 5 षटकांचा असेल दोन्ही संघनायकाच्या माहितीसाठी आणि देवा लाईन संघाच्या संघनायकाच्या माध्यमातून कॉल दिला जात आहे. हेड इज कॉल. क्या बात आहे. जशी मागणी तसं पुरवठा. पाहुण्यांचा आभार व्यक्त करतो आणि मी विनंती करतो की फक्त 2 संघ तिथे थांबतील आणि सर्व पाहुण्यांना विनंती करतो की आपण पुन्हा व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. सुदर्शन आपण ट्रॉफीचं अनावरण सुद्धा केलेलं आहे. अतिशय सुंदर ट्रॉफी आहे आणि तुमचा संघ अंतिम सामना खेळणार आहे. काय फील करतोय सध्या? सर्वात पहिले तर मी एक नमूद करेल कारण की जेव्हा ऑक्शन सेरेमनी झाली तेव्हा सर्वात हलका संघ म्हणून आमच्याकडे गणलं जात होतं, पण आज मी फायनलमध्ये आहे. खूप चांगलं वाटतंय. सतीश, पाहिलं असेल की पर्व 3रं आहे आपल्या पडगा प्रीमियर लीगचं. पहिल्या पर्वामध्ये तुम्ही चॅम्पियन पण पटकावलं होतं, त्यानंतर दुसऱ्या पर्वामध्ये तुमची चांगली कामगिरी झाली नाही, परंतु तिसऱ्या पर्वामध्ये प्रथमतः तुमचा संघ पुन्हा एकदा अंतिम सामना खेळणार आहे. सध्या काय वातावरण आहे सर्व खेळाडूंमध्ये तुमच्या संघामध्ये? उत्साहाचं वातावरण आहे आणि सर्वांना PPL ची ट्रॉफी हवी. तर टॉसकडे जाऊया. टॉस तुम्ही जिंकलेला आहे. प्रथमतः काय करणारा, गोलंदाजी की फलंदाजी? प्रथम क्षेत्ररक्षण करू, समोरच्या संघाला बॅटिंगसाठी इन्व्हाइट करतो. तू सातत्याने बबलू पाटीलचा उल्लेख करतोय, परंतु माझं एक वैयक्तिक मत आहे की तुम्ही एका खेळाडूवरती जास्त अवलंबून राहणार नाही. तुम्हाला बबलू पाटील 1 ते 2 सामने जिंकून देईल, 3 सामने जिंकून देईल, परंतु ही स्पर्धा तुम्हाला जिंकायची असेल तर सांघिक तुमचं खेळ चांगलं होणं गरजेचं आहे. तर इतर खेळाडूंकडून काय अपेक्षा करतोयस? इतर खेळाडूंकडे पण 100% अपेक्षा आहेत आणि बबलू पाटीलची तेवढ्यात तेवढी साथ आतिश पाटील देत आहे, सोपान देत आहे. प्रत्येक खेळाडू आपल्या परीने 100% देत आहे. तडके तुला विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. सरताज शेख माझ्या समेत आहेत. त्यांनी नक्कीच आव्हान केलं की आम्ही स्पर्धा जिंकणार आणि या जिंकण्यासाठी या ठिकाणी खेळतोय. तर तुम्ही नाणं जिंकला तर तुमचा निर्णय काय असतं? माझा फलंदाजीचा निर्णय होता ना, तीच भेटले मला. म्हणजे तुमच्या मनासारखं झालेलं आहे. तुम्हाला बॅटिंग करत असताना मात्र लक्ष उभारायचं आहे आणि समोर संघ पाहिलं तर बबलू पाटील यांचा संघ मी नेहमीच वर्णन करत असतो की या मैदानावरती ज्या ज्या संघामध्ये बबलू पाटील आहेत त्या त्या संघाला हरवणं थोडंसं कठीण होत असतं, परंतु क्रिकेटचा खेळ आहे. तर या संघाला पराभूत करायचं असेल तुमची स्ट्रॅटर्जी काय असेल? स्टार्टरचे मैदानावर बघू आपण. आणि जो तुमचा सर्व संघाच्या खेळाडूंच्या वतीने जो खेळ तुम्ही पाहिलेला आहे त्याच्यावरती तुम्ही संतुष्ट आहात का? महेश पाटील असेल, उज्ज्वल शिलार असेल, सुरेश पारदे असेल, चांगला खेळ त्याच्याकडे पाहतोय, परंतु तू संतुष्ट आहेस का? मी एकदम 100% संतुष्ट आहे त्याच्या, कारण की संतुष्ट नसतो तर मी आज फायनल खेळलो नसतो. तर ही अंतिम लढत जी आहे ती हाय स्कोरिंग आणि हाय व्होल्टेज होईल आम्ही अपेक्षा करू शकतो. एकदम फाईट मुकाबला होणार. तर तुम्हाला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा. तर मित्रांनो, अंतिम सामना काही क्षणात तुमच्या भेटीला येणार आहे. नुकतीच आपण या ठिकाणी नाणेफेकी संपन्न केली आणि नाणेफेकी जिंकत असताना देवा लायन्स अर्थात संदीपजी काठोले यांच्या संघानं नाणेफेकीचा कौल प्राप्त केला आणि प्रथमतः फिल्डिंग करण्याचा त्याने निर्णय स्वीकारलाय. थँक्यू. जेवढा योगदान या संघासाठी संदीपजी काटोले साहेबांचं आहे तेवढाच योगदान गोल्ड बँड चेतन पाटील यांचं सुद्धा आहे. अतिशय सुंदर या संघाची आपल्याला बांधणी पाहायला मिळाली.
तर आपण सामना सुरू होण्या अगोदर जे काही सन्मान आहेत ते सन्मान या ठिकाणी संपन्न करूया. तर आपण या ठिकाणी काही सन्मान आहेत ते सन्मान इथे संपन्न करूया. ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये मित्रांनो आपण बंटी स्पोर्ट कुक्षे बोरिवली संघ पाहिला, त्या संघाने पुरस्कार ग्रामपंचायत कुक्षे बोरिवलीचे विद्यमान सरपंच सन्माननीय निलेशजी पांडुरंग देसले साहेब आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो की आपण प्रेझिडेंट बॉक्समध्ये यावं. आपला शुभ सन्मान या ठिकाणी पडगा प्रीमियर लीगच्या माध्यमातून केला जाणार आहे. तर मी अध्यक्ष उपाध्यक्ष सन्माननीय राहुलजी चेंदे आणि अमरजी भोईर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान संपन्न करायचा आहे. आणि मित्रांनो त्यांच्याच नावावर तुम्हाला स्पर्धा पाहायला मिळणार आहे. याच ठिकाणी सरपंच चषक 2024 ही स्पर्धा या ठिकाणी असेल. डे नाईटच्या स्वरूपात त्या स्पर्धेचं नियोजन केले जाणार आहे. आणि आपण निलेशजी पांडुरंग देसले साहेबांना या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करीत आहोत. त्यांनी सुद्धा या लीगच्या माध्यमातून एक संघाची बांधणी केली, परंतु हवी तशीच कामगिरी झाली नाही. परंतु या स्पर्धेसाठी त्यांचं चांगलं योगदान राहिलं आणि त्यांचा आपण शुभ सन्मान इथे संपन्न करतोय. त्यानंतर थोडंसं शेड्यूल बिझी असल्या कारणानं भिवंडी ग्रामीणचे आपले सर्वांचे लाडके आमदार भगवे आमदार शांतारामजी मोरे साहेब आज उपस्थित राहिले नाही, परंतु त्यांचे सुपुत्र अजय मोरे आपल्यामध्ये उपस्थित आहेत. तर मी विनंती करतो की आपण पुढे यावं. आपला सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी संपन्न होणार आहे. पडगा टेनिस क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष राहुलजी चंदे आणि अमरजी भोईर आणि मॅचला सुरुवात करायची. यतीश शेलार अफसर रईस या आपण पुढे या. या सर्वांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी हा सन्मान संपन्न करतोय. मी उपस्थित प्रेक्षकांना विनंती करतो की पहिला चेंडू टाकण्याच्या अगोदर सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आपण पडगा प्रीमियर लीगच्या अंतिम सामन्याला सुरुवात करतोय. क्या बात आहे, काय आवाज योगीजी पाटील. पडगा प्रीमियर लीगचा आवाज. मेगा फिनाले आणि मेगा फिनालेची सुरुवात देखील अप्रतिम पाहायला मिळते. जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला. बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला होता बॅटरने. आतिश पाटील या वेळेस लॉक स्वीप करायला गेले. आता मात्र काय घडलं हे देखील बघू शकतो. जबरदस्त दोन चेंडू योगीजी आतापर्यंत इथे बघायला मिळालेत. दोन्ही चेंडू आतिश पाटीलचे आक्रमक आणि भयानक पाहायला मिळालेत. हो निघित आणि चर्चा सुरू होती ज्यावेळी ऑप्शन सेरेमनी झाली त्यावेळी आपण जी CSK टीम आपण पाहतोय कागदावरती थोडंसं त्यांचं लगेच आपण प्रेफरन्स पाहिले तर थोडेसे कमी होते आणि त्याचा उल्लेख संघनायकाने केला, परंतु कागदावरती कमी लेखणं चालणार नाही. तुम्हाला प्रत्यक्ष मैदानामध्ये चांगला खेळ करावा लागतो एखादी स्पर्धा जिंकायची असेल तर. आणि तो खेळ आज त्या संघाच्या वतीने पाहायला मिळाला. पहिले दोन चेंडू चांगले होते, परंतु हा चेंडू खराब पहिला फुलटॉस आणि त्याला फक्त दिशा दाखवली. चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेनं निघून जातोय 4 धावांसाठी चौकार. माध्यमातून लागला गेला. पहिले दोन चेंडू अगदी बघितले तर आतिश पाटीलचे राहिले आणि त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर तुम्ही किती वेळ थांबवणार, कारण पॉवर प्लेच्या षटकांमध्ये अगदी एकंदरीत बघितलं तर हे बॅटर ज्यांना तुम्ही जास्त वेळ थांबू शकणार नाही आहेत. शेवटी क्लास आहे आणि तो क्लास इथे दाखवत असताना अनिकेत शॉर्टआर्म जाम आणि याला पुल करतायत. चेंडूला पाठवून दिलंय डी बॅकवर्ड स्कोअर लेगच्या डोक्यावरनं ह्यूज फ्लॅट विथ ब्युटी सिक्सर. स्ट्रोक पहिल्यांदा आपण जर पाहिले तर आतिश पाटीलला मात्र चांगली गोलंदाजी केली. तदनंतर फलंदाज अनिकेतनं मात्र या ठिकाणी पलटवार केला. ऐवाज झेलसाठी पारितोषिक आहे भगवानजी भोईर यांच्या माध्यमातून 511 रुपयाचं. आणि प्रेक्षकाने झेल पकडलाय, ज्या प्रेक्षकाने झेल पकडलाय त्यानेच यायचं आहे, इतर प्रेक्षकाने येऊ नये. हा चेंडू पाहू शकाल चांगल्या पद्धतीने हाताला लावून सगळ्या टर्न केलाय. शॉर्ट मिडविकेटला मात्र चेंडूला उचलून फेक केला जाईल. तत्पुरती एक धाव त्या ठिकाणी पूर्ण केली गेली.
आणि पाहू शकाल आज सुपर संडे आहे आणि एका जेलसाठी तब्बल 511 रुपयाचं पारितोषिक आपण सन्माननीय भगवानजी भुईर साहेबांच्या माध्यमातून देत आहोत. म्हणजे आज की शाम भगवानजी भुईर साहेब के नाम असंच आपण म्हणू शकतोय. ही मॅच कोणाची असेल, ही ट्रॉफी कोणाची असेल? पडगा प्रीमियर लीग 2024 अंतिम मेगा फिनाले. क्विकर वन स्लाइस करण्याचा प्रयत्न, टायमिंग नाहीये, डायरेक्ट हिट, परंतु अंडरम थ्रो करायला गेले. अंडरम थ्रो मध्ये ही ते डायरेक्ट स्टंपवर आदळणं फार कठीण होतं. परंतु अतिश पाटील असं वाटलं की त्या ठिकाणी एखादा खेळाडू बॅकअपसाठी आलेला आहे आणि त्याच अनुषंगाने त्याने अंडरम फेकी केली, परंतु त्या ठिकाणी कुठलाही फिल्डर बॅकअपसाठी आला नाहीये. आणि शेवटच्या क्षणाला मात्र महेश पाटीलने अनिकेतला माघारी पाठवलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर कुठलाही गडी न गमावता या ठिकाणी एच.जी. स्पोर्ट संघानं धाबा जोडल्या 11. तर मित्रांनो, या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहिलं तर ज्यांनी 3 दिवस या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या वाणीतून सर्वांना मंत्रमुग्ध केले असे आमचे या सहकारी समालोचक व्हॉइस ऑफ भोपर विनोदजी पाटील यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांना सन्मानित करूया. पहिल्या पर्वामध्ये सुद्धा आपण विनोद पाटील सरांचा आपण या लीगच्या माध्यमातून आवाज ऐकला आणि त्यानंतर तिसऱ्या पर्वामध्ये सुद्धा आपण त्यांना या ठिकाणी ऐकलं आणि त्यांचा आपण शुभ सन्मान विद्यमान उपाध्यक्ष पडगा टेनिस क्रिकेटचे अमरजी भुईर यांच्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करूया. तुम्हाला त्यांची कॉमेंट्री आवडली असेल तर एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. त्यानंतर आपण जर पाहिलं तर शेड्यूल बिझी असल्या कारणानं त्यांनी एक दिवस का होईना परंतु या स्पर्धेचे घटक राहिले आमचे मित्र करणजी कालन यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करणार आहोत. मी पुन्हा एकदा अमरजी भुईर यांना विनंती करतो की आपण समालोचक करण कालन यांना सुद्धा आपण सन्मानित करावं. करण कालन हे सुद्धा पहिल्या पर्वामध्ये आपल्या या पटका प्रीमियर लीगच्या माध्यमातून त्यांचा तुम्ही आवाज ऐकला आणि या तिसऱ्या पर्वामध्ये सुद्धा त्यांना आपण ऐकत आहोत आणि त्यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करतोय. आपण या स्पर्धेसाठी आलात, आपला आवाजाने मात्र सर्व प्रेक्षकांना तुम्ही मंत्रमुग्ध केले, त्यासाठी तुमचा आम्ही आभार व्यक्त करतोय. आम्हा घरी शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्न करू, असे शब्दाचे आमचे जीवन जीवित. या पद्धतीने आमचे हे दोन्ही क्रिकेटचे असे सत्य शिवम आणि सुंदरम असे व्यक्तिमत्व आमचे लाडके विनोदजी पाटील आणि करणजी काळन, तर दोघांचे आम्ही विशेष करून इथे आभार मानतो. खूप सुंदर साथ मिळाली, स्पेशली माझ्यासाठी तर दुग्ध शर्करा योग विनोदजी पाटील साहेबांच्या माध्यमातून इथे पाहायला मिळाला. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, बॅक टू दी क्रिकेट. आपल्यामधून ते रजा घेत आहेत, परंतु ही रजा त्यांची सेवा इथे समर्पण देणारी या ठिकाणी ठरली आहे. प्रत्येक घटक जो या पडगा प्रीमियर लीगशी जोडला गेला आहे त्या प्रत्येकाचं इथे कर्तव्य, आमचं कर्तव्य आहे की त्यांच्याप्रती प्रेम दाखवणं, रिस्पेक्ट दाखवणं, त्यांच्याप्रती ऋण व्यक्त करणं. बबलू पाटील ऑन बॉलिंग मार्क. क्विकर वन या ठिकाणी दिशा देण्याचा प्रयत्न केला होता, लेग स्टंपच्या बाहेर व्हाईट बॉल असेल. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर आणि धावसंख्या फलकावर आपण बघू शकतो या अतिरिक्त धाब्याने 14 धावा धावफलकावर या ठिकाणी पाहावयास मिळतात. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर असताना कल्पेश पाटील म्हणजे बबलू पाटील ओव्हर द विकेट. यावेळेस मिस टायमिंग चिप केलाय आणि इथे फटका बसवलाय. क्या बात आहे, जाळ्यामध्ये अडकवणं याला म्हणतात बडी मछली जाल में. बबलू पाटीलने इथे फलंदाजाला अगदी अडकवलं आणि मिड विकेट झोन मध्ये जेल देऊन परतले. लेग स्टंपवर जास्त पिच करत होता, परंतु इथे मिडल लाईन थोडा स्लोवरून हाताळला. बॅट्समननी चिप करायला गेले आणि शॉट कुठेतरी अडवला. परिणामी फ्लाय होत असताना मिड विकेटचं क्षेत्ररक्षकाने झेल पकडलाय. याला परफेक्ट आपण म्हणतो ट्रॅप. आणि दुसरी गोष्ट आपण जर पाहिली फडे सर तर महेश पाटील आणि बबलू पाटील एकाच संघातून सातत्याने खेळत असतात आणि महेश पाटीलचा वेग झोन काय आहे ते बबलू पाटीलला परफेक्टली माहीत होतं आणि त्याच अनुषंगाने त्याच लेंथवरती त्यांनी चेंडूची हातचालणी केली आणि त्या चेंडूवरती त्याला मात्र सफलता मिळाली. हे सर्व प्लॅनिंग करणं गरजेचं आहे. एखाद्या फलंदाजाला तुम्हाला जर स्वस्तात बात करायचं असेल तर ती प्लॅनिंग बबलू पाटीलकडून पाहायला मिळाली.
आणि दरम्यान या ठिकाणी अनेक गावचे सुप्रसिद्ध उद्योजक एच.जी. स्पोर्ट संघाचे सर्वेसर्वा सन्माननीय सचिन शेठ गोडविंदे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं आपण करूया पडघा प्रीमियर लीग 2024 मध्ये आयोजकाच्या वतीनं सहर्ष स्वागत. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. एका बाजूला तुम्ही पाहू शकाल एच.जी. स्पोर्ट सध्या संघ फलंदाजी करतोय. तो संघाची निवड आपण जर पाहिली तर सचिनजी घोडविंदे यांच्या माध्यमातून केली गेली. आणि दुसरीकडे तुम्ही पाहिलं तर देवा लाईन्स या संघाने पुरस्कर्ते सन्माननीय संदीपजी काटवले आणि चेतनजी पाटील आणि पाहू शकाल प्रसिद्ध उद्योजक अनेक गावातील आदरणीय संदीप शेठ घोडविंदे यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आणि त्यांच्या समवेत माजी उपसरपंच ग्रामपंचायत ढोलेचे सन्माननीय दानिश शेख यांचं सुद्धा या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपलं सुद्धा पडघा प्रीमियर लीग 2024 मध्ये सहर्ष स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम. त्यानंतर भगवती एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर तथा शिवसेनेचे विभाग प्रमुख आणि माजी सरपंच ग्रामपंचायत काष्णेचे सन्माननीय भगवानजी भुईर साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा आपण करूया पडघा प्रीमियर लीग 2024 मध्ये हार्दिक स्वागत. तर सर्व अतिथींचा आम्ही या ठिकाणी करतो शब्दसुमनानी सहर्ष सविनय आणि आनंदी वातावरणामध्ये पडघा प्रीमियर लीग 2024 मध्ये अंतिम सामन्यामध्ये मेगा फिनालेमध्ये सहर्ष स्वागत असेल. बबलू पाटील फुल टॉस इथे बॅट्समन डेल स्कूप खेळायला गेले मात्र इथे त्यांना झाली आहे पूर्णपणे गुल कारण त्यांची इथे एसटी उडाली आहे. त्यांना बनवलंय पूर्णपणे फुल. क्या बात आहे. दांडी उडवली त्रिफित झाले बॅट्समन अनिकेत. म्हणजे आतापर्यंत स्पर्धेमध्ये ज्या जोडीनं फलंदाजावरती अनेकदा मात्र वार केली परंतु या अंतिम सामन्यामध्ये मात्र ती सलामीची जोडी हवी तशी कामगिरी करू शकली नाही कारण दोन्ही फलंदाज स्वस्तात मात्र या ठिकाणी माघारी परतले. सुरुवातीला अनिकेतनं मात्र चांगले स्ट्रोक लगावले होते. एक सिक्सर पाहिला आपण, एक 4 पाहिला, एकूण 12 धावा त्याच्या बॅटमध्ये आल्या होत्या परंतु बबलू पाटीलच्या विरोधात त्याला मात्र हवी तशी कामगिरी करता आली नाहीये आणि त्या ठिकाणी पाहू शकाल अष्टा मात्र बबलू पाटीलनं उद्ध्वस्त केल्या. लागणारा हा दुसरा धक्का एच.जी. स्पोर्ट्स संघाला आणि त्या संघाने पुरस्कर्ते सचिनजी घोडविंदे आता मात्र व्यासपीठावरती आहेत. जवळून अगदी या सामन्याचं एन्जॉय करतायत आणि नवीन येणारा फलंदाज उज्ज्वल शिलारच्या सोबतीला मात्र पाहू शकाल समीर दलवी इन नेट नंबर 4. उज्ज्वल शेलार आणि समीर दळवी या दोन्ही खेळाडूंची बॅटिंग आपण सेमीफायनल मध्ये पाहिली होती. दरम्यान या ठिकाणी वडवली ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच सन्माननीय 15 संजयजी वारघडे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत आहे. सुस्वागतम सुस्वागतम. त्याचप्रमाणे तुम्ही पाहू शकाल देवा लाईन्स संघाचे पुरस्कर्ते माजी सरपंच ग्रामपंचायत पडगेचे सन्माननीय परागजी पाटोले साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपलं सुद्धा पडघा प्रीमियर लीग 2024 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. पाहुण्यांची मांदी आली आणि आता मात्र पूर्णपणे व्यासपीठ पाहुण्यांना मात्र फुलून गेलेला आहे कारण या स्पर्धेच्या आपण अंतिम टप्प्यामध्ये पोहोचलोय आणि अंतिम सामना मात्र या ठिकाणी सुरू आहे. निशांत गोलंदाजी मार्कवर ओव्हर दी विकेट क्विकर बन समोरच्या दिशेने लफ केलाय. उंची आहे आणि तितकंच अंतर पार करत असताना चेंडू होतोय चूम अंतर सीमा पार षटकार. फलंदाजाला शांत करण्याचा प्रयत्न केला परंतु पहिला चेंडू स्फेअर हाताळल्यानंतर दुसरा चेंडू आपण जर पाहिलं तर कुठेतरी पुढ्यात ठेवला आणि त्यानंतर पाहू शकाल अगदी बाटच्या रडारमध्ये चेंडू आला आणि त्यानंतर त्या चेंडूवरती प्रहार पाहिला आपण उज्ज्वलच्या बाटमधून अगदी लॉंग ऑफची सीमारेषा सहजपणे त्याने क्लिअर केली आणि धावफलकावरती आतापर्यंत 22 धावा लागल्या गेला. तिसरा षटकाचा खेळ प्रगती पथावरती आहे. तिसरं षटक या ठिकाणी हाताळतात निशांतवर हल्ला चढवलाय. यावेळेस वेगा होता वेगाने इथे बॅट्समनला जास्त फेसमध्ये येऊ दिलं नाही, जास्त बॅटिंग झोनमध्ये येऊ दिलं नाही कारण अतिरिक्त बाउन्स इथे सरप्राइझिंग पाहायला मिळाला. बॅट्समनच्या अगदी मिडल बॅटला लागलं नाहीये
ज्यावेळेस जिथे हँडल पकडला जातो, जे बॅट पकडली जाते अगदी त्याच्या टोजला लागला, त्याच्यामुळे आपण म्हणू शकतो हा चेंडू थर्ड या सर्कलमध्ये राहिलाय. थोडा वेळ चेंडू हवेत होता, परंतु वाडिश मुलांवरती कुठलाही फिल्डर नव्हता आणि त्याचमुळे स्वतः गोलंदाज चेंडूवरती झेपावले आणि एकच धाव तिथे घेण्याची संधी मात्र त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. हो, आता मात्र समोरच्या दिशेने समीर दलवीचा हात तडाखा लॉंगनच्या बाहेर. बबलू पाटीलला टाटा बाय बाय करत चेंडू निघून जातोय. 7 धावांसाठी षटकार. माजी सरपंच ग्रामपंचायत कुकसे भोईरगावचे मनोहरजी भोईर यांच्या माध्यमातून सर्व पाहुण्यांसाठी चहाची सुविधा या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे. तर त्यांचा आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करूया आभार व्यक्त. नक्कीच ऐवा झेलसाठी सन्माननीय भगवानजी भोईर साहेबांच्या वतीने 511 रुपयाचं कॅश प्राईज आहे आणि दोन्ही संघांसाठी एक सुवर्ण संधी आहे. कुठल्या प्रकारची तुम्ही हॅट्रिक पूर्ण केली, विकेट्स हॅट्रिक, 4 हॅट्रिक किंवा 6 हॅट्रिक, तर विद्यमान अध्यक्ष पडगा टेनिस क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय राहुलजी चेंदे यांच्या वतीनं 500 रुपयाचा कॅश प्राईज, 1000 रुपयाचा कॅश प्राईज दिला जाणार आहे. आणि दरम्यान कासनेगावचे एक जबरदस्त क्रिकेटपटू सन्माननीय अमोलजी दळवी यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत. तर समीर दळवी काय बॅटिंग करतोय, रनिंग मध्ये विकेट चांगली आहे, चांगली बॉडी आहे आणि फिटनेस दाखवत असताना प्रात्यक्षिकरण खूप छान पद्धतीने आतापर्यंत त्यांनी दाखवलंय. दमखम आहे आणि टायमिंग देखील. यावेळेस बिग हिट केलाय, मिस टायमिंग झालाय, जेल असू शकतो आणि समीर दळवीला परतावं लागेल आपल्या घरट्यामध्ये विसावा घेण्यासाठी. समीर दळवी चांगली बॅटिंग करून तंबूच्या आशाला परतलेत. पारदी आलाय 5व्या क्रमांकावरती खेळण्यासाठी. पडगा प्रीमियर लीग 2024चा हा अंतिम सामना देवा लायन्स विरुद्ध एच.जी. टायगर्स. देवा लायन्स संघाचे पुरस्कर्ते आहेत सन्माननीय संदीपजी काठोले आणि गोल्डमॅन चेतनजी पाटील आणि एच.जी. स्पोर्ट्स संघाचे पुरस्कर्ते आहेत सचिनजी घोडविंदे आणि तुकाराम घोडविंदे. चला स्पीडअप करा प्लीज. निशांत आपण खेळायला सुरुवात करू या. हो हो, थोडंसं डाबास्टिकच्या बाहेर चेंडू जाणार आपण पाहतो आणि त्याचवेळी दोन्ही हात पंचांचे आपल्याला समोर पाहायला मिळाले, समांतर पाहायला मिळाले. वाईटचा इशारा आपण पाहतोय. थोडंसं प्रेशर आता मात्र गोलंदाजी करत असताना निशांतवरती आपण पाहतोय, कारण धावा सुद्धा मात्र वेगाने आलेल्या आहेत. या षटकामध्ये तब्बल 2 सिक्सर पाहिले आपण आणि त्यानंतर 2 स्वेअर चेंडू पाहिले. थोडंसं दडपणामध्ये गोलंदाजी आता मात्र इथून आपल्याला पाहायला मिळते. हो, फुलटॉस आहे, गॅप सुद्धा मात्र चांगल्या पद्धतीने शोधला सुरेश पारदीनं. एखाद्या सुईतून धागा ओवावा तशा प्रकारचा फटका सुरेशने मात्र त्या ठिकाणी गॅप मधून बाहेर काढला आणि एकूण धावा मिळतील 4. संघ फलंदाजी करत असताना एकूण फलकावरती धावा लागल्या गेल्या 36. 36 धावा धावफलकावर या ठिकाणी पाहावयास मिळत आहेत. खूप चांगली धावसंख्या आहे योगेशजी. आणि आतापर्यंत आपण बघितलं तर 3 षटकांचा खेळ संपन्न झालाय. पृथ्वीकरण जर बघितलं तर आतिश पाटीलने पहिल्या षटकामध्ये धावा दिल्या होत्या 11. तदनंतर कल्पेश पाटील आले, म्हणजेच बबलू पाटील, त्यांनी दिल्या त्या ठिकाणी 4 धावा
आणि तदनंतर आपण बघू शकतो निशांत आले, निशांतने दिला तब्बल 21. निशांतचं षटक अप्रतिम कुठलं गेलं चांगल्या प्रकारे आणि परिणामी निशांत इथे कुठेतरी म्हणावं लागेल भरपूर महागडा ठरलाय. टीम देवा लायन्स या संघासाठी SG टायगर खूप चांगली बॅटिंग करते. बबलू पाटील ओव्हर द विकेट, क्विकर वन, जितक्या वेगाने चेंडू आला तितक्या वेगाने निघून गेलाय. आमच्या काळ्या फितीला सलामी देणारा येतोय स्टँड अँड डिलिव्हर्ड लॉंग ऑफ सीमा रेषेच्या पलीकडे आलाय. ह्यूज हँडसम सिक्सर. याचं भविष्य फार उज्ज्वल आहे. आणि मी तर म्हणेन की या स्पर्धेमध्ये या SG टायगर संघासाठी त्यांनी उज्ज्वल कामगिरी सुद्धा केलेली आहे. तुम्ही या सेमीफायनलची लढत सुद्धा पाहिली असेल. इथे मात्र या ठिकाणी पाहू शकाल ऑन साईडला टर्न केलाय आणि खराब छत्रशंक चुकीचा जजमेंट इथे पाहायला मिळाला ती काही संकटात नाही. आणि चेंडू मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी. इथे एक पारितोषिक आलेलं आहे. बबलू पाटील गोलंदाजी करतो आणि बबलू पाटीलच्या गोलंदाजीवरती 3 चेंडूवरती 3 षटकार जर लगावले तर त्या फलंदाजाला संकेत घोडविंदे यांच्या माध्यमातून 3,333 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. म्हणजे बबलू विरुद्ध जर आक्रमण केलं तर. आणि अजून एक पारितोषिक आहे. प्रथमतः आपण हा चेंडू पाहूया. वेगवान चेंडू होता आणि निर्धावन तिथे मात्र पाहायला मिळाला. अगदी आमच्या व्यासपीठासमोर सन्माननीय प्रसिद्ध उद्योजक सचिनजी घोडविंदे यांचा कटआउट्स आहे. त्या कटआउट्सवरती जर चेंडू डायरेक्टली जर हिट झाला तर तुकाराम घोडविंदे यांच्या माध्यमातून तब्बल त्या फलंदाजाला 5,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. आणि हा चेंडू त्याच दिशेने ट्रॅव्हल झालाय. उंची जास्त मिळाली आणि या सचिन घोडविंदे साहेबांच्या कटआउटच्या डोक्यावर चेंडू निघून जातोय. 6 धावांसाठी षटकार. मिळायला हरकत नाहीये. परंतु सलग 3 चेंडूवरती 3 षटकार किंवा एका ओव्हरमध्ये 3 षटकार आपण प्रथमतः करेक्शन करूया राहुलजी जेंदे. परंतु फटका खूपच छान होता उज्ज्वलच्या बॅटमधून पाहायला मिळाला. आणि धाफलक्यावरती एकूण धाबा आतापर्यंत लागल्या गेल्या 3 गडी बाद 52. आणि पाहू शकाल आता मात्र बक्षिसांचा वर्षाव. आणि प्लेइंग 11 मध्ये आपण जर पाहिलं तर गौरव गोंधली सध्या फिल्डिंग करतो. आणि जर गौरव गोंधलीने एखादा झेल पकडला तर अमर भोईर याचकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज. आणि चेंडू त्याच दिशेनं 3,333 रुपये काढून ठेवा आणि उज्ज्वल शेलारच्या खिशामध्ये टाका. ची कमाई झाली नक्कीच. आणि या अगोदरच्या सामन्यामध्ये सुद्धा पाहिलं तर एकूण 7,000 रुपयाचं पारितोषिक उज्ज्वलनं पटकावलं होतं. आणि खरोखर आज उज्ज्वल नक्कीच मालामाल आहे असं म्हणावं लागेल. कारण पटका प्रीमियर लीग आहे आणि पटक्यामध्ये जेव्हा जेव्हा स्पर्धा होत असतात तेव्हा मात्र बक्षिसाचं वर्षाव आपण खेळाडूंवरती नेहमीच पाहत असतो. 58 धावा फलक्यावरती पाहायला मिळत आहेत. सेन्सिबल क्रिकेट. कारण उज्ज्वलला माहिती आहे की ज्या धाबा बबलूच्या विरोधात येणं गरजेचं त्या धाबा मात्र त्यांनी जोडलेल्या आहेत. आणि त्यानंतर शेवटच्या चेंडूवरती सिंगल धाव घेतल्यानंतर स्ट्राईक सुद्धा त्याच्याकडे राहील. आणि त्याच अनुषंगानं आतापर्यंत आपण 4 षटकं पाहिली. इथे मात्र संपन्न झाली. आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धाव फलकावरती 59 धाबा पाहायला मिळतात. योगेशजी पहिल्या स्पेलमध्ये जेव्हा बबलू आला त्यांनी 4च दिल्या होत्या. या स्पेलमध्ये बबलूला अक्षरशः 23 कुठल्या गेल्यात. म्हणजे 2 षटकांच्या समाप्तीनंतर त्याच्या स्पेलमध्ये 23 आणि 4 27 कुठल्या गेल्यात. तरी देखील मला वाटतं 13.50च्या सरासरीने त्यांनी या 27 धावा दिल्यात. भरपूर दिल्यात. नक्कीच आपण पाहिलं तर खूपच अनुभवी खेळाडू आहे बबलू पाटील. परंतु या अंतिम सामन्यामध्ये मात्र हवी तशी त्याला कामगिरी मात्र करता आली नाही. आणि खास करून हा षटक एकूण 23 धावा त्याने मात्र खर्च केला. 59 धावा आतापर्यंत 4 षटकाच्या समाप्तीनंतर लागलेल्या आहेत. एका षटकाचं खेळ अजूनही येणं बाकी आहे. थोडंसं स्पीडअप करूया कारण यानंतर लक्षात येतं देवा लाईन संघ तुम्हालाच बॅटिंग करायची आहे. म्हणजे आपली जबाबदारी आपल्या हातामध्ये आहे. आणि षटकाला सुरुवात करतोय रोहन. हा कुटापाचा चेंडू होता परंतु पडल्यानंतर थोडंसं खाली राहिलं. फलंदाज बीट झाले. यष्टीरक्षक भावेश गावाले बीट झाले आणि चेंडू सरळ
वेगाने मात्र ट्रॅव्हल झालाय. लॉंग स्टॉप सीमेरेचे बाहेर येणारा हा नशिबाचा चौकार. चेहऱ्यावरती आता मात्र गोड स्माइल आपल्याला पाहायला मिळते. ऑनसाइडला टर्न केला, या फिल्डर आहे डीप मध्ये. आता तर म्हणू शकतो आपण इथे काय झालंय. आता मला वाटतं फिल्डरांना कळत देखील नाही चेंडू कुठून जातोय. म्हणजे आपण एवढंच म्हणू शकतो की अगोदर आपण कर्जबाजारी आहोत आणि त्यामध्ये हे उसने शेजारी मिळत आहेत. चुकीचा क्षेत्रक्षण देवा लाईनच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. परफॉर्मन्स इथे पाहायला मिळतोय. 67 धावात अफलकाव लागल्यात गेल्यात. अंतिम षटक प्रगतीपथावर असताना बॅट्समनची प्रगती पाहायला मिळते. हो, बाउन्सी ट्रॅक इथे सरप्राईज केलं. अनप्लेएबल डिलिव्हरी वन बाउन्स या ठिकाणी घोषित केला गेलाय. परंतु योगेशजी अशी बॉलिंग करणं गरजेचं होतं. हो नक्कीच. परंतु कुठेतरी फलंदाजाच्या रडार चेंडूमध्ये पाहिले तर जास्तीत जास्त हाताळणी झाली आणि त्यात चांगले स्ट्रोक पाहिले आपण. परंतु या ठिकाणी 1/4 ओव्हरचा इशारा पंचांकडे दिला गेला आणि त्यानंतर थोडीशी चुकीची लाईन पाहिली आपण रोहनच्या वतीने आणि मात्र पाहू शकाल या ठिकाणी पंचांचा वाईटचा इशारा. म्हणजे कुठेतरी मित्र म्हणेन की जे सोपान दुखापती झाले त्यानंतर कुठेतरी बॉलिंग पॅनलमध्ये मात्र हवी तशी धार मात्र आपल्याला पाहायला मिळाली नाही आणि त्याचाच मात्र कुठेतरी त्याची आता उणीव भासत असताना देवा लाईन संघाला. ऑन साइडला टर्न केलाय, बिंगरी शॉट फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 7 धावांसाठी षटकार. दिलेत, घाबरू नका मी आहे, बाहेर जाणार. चेंडू आतमध्ये टाकून दिलाय. 6 धावा आल्यात. काय बॅटिंग करतोय. बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये सगळ्यांनी. 74. अप्रतिम खेळ आज एसजी टायगरच्या वतीने आपण पाहतो आणि खास करून स्पेशलिस्ट उज्ज्वल शिलारनं जी कामगिरी केली या संघासाठी कौतुकास्पद कामगिरी आपण म्हणू शकतोय. हो, समोरच्या दिशेने पुन्हा आता चांगला फटका. परंतु लॉंग ऑन वरती फिल्डर आहेत बबलू पाटील. फील्ड चांगली झाली, फेक कीपर एंडला होते. संधी आहे त्या ठिकाणी रनआउट करण्यासाठी आणि त्याचवेळी ऑनफिल्ड पंचांना आता टीव्ही पंचांची त्या ठिकाणी मागणी केलेली आहे. परंतु या ठिकाणी उज्ज्वल शिलारसाठी जी उज्ज्वल त्यांनी कामगिरी केली त्या कामगिरीसाठी आमचे सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व भगवानजी भोईर साहेबांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे. सध्या टीव्ही पंच मात्र त्या ठिकाणी पाहणी करतात की एक्झॅक्टली फलंदाज रनआउट आहे की नाही. प्रिन्स मूवीच्या माध्यमातून सर्व दृश्य तुमच्यापर्यंत दाखवले जात आहेत. जबरदस्त त्या वाहिनीचं चित्रीकरण आपण पाहिलं या पूर्ण स्पर्धेमध्ये. दरम्यान या ठिकाणी सन्माननीय शरदजी गगे यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. कासनेगावचे की जबरदस्त व्यक्तिमत्व आहेत, त्यांचं इथे शुभागमन झालेलं आहे. त्यांचं आपण करूया या पडगा प्रीमियर लीगच्या माध्यमातून हार्दिक स्वागत. पंच आपण प्रथम सॉफ्ट सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. सॉफ्ट सिग्नल नॉट आउट. टीव्ही पंच अजून पाहणी करतायत. टीव्ही पंच अजून पाहणी करतायत त्या ठिकाणी आणि तिसऱ्या पंचाचा निर्णय आमच्यापर्यंत आलाय. फलंदाज नाबाद आहे. नॉट आउट. बॅट ग्राउंडेड आहे, आतमध्ये आहे आणि तदनंतर एसटी उडाली. 76 धावा फलक्यावरती जबरदस्त या ठिकाणी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. पूर्णपणे शिखरावरती हा आकडा मात्र जाऊन पोहोचलाय आणि त्यामध्ये अजून काही धावा ऍड होतील. उज्ज्वलचा मात्र चांगला फटका. काऊ कॉर्नरकडे फिल्डर आहेत आतिश पाटील. फिल्डिंग चांगली झाली परंतु 2 धावा ते मात्र वाचू शकले नाहीये. 2 धावा कंप्लीट आणि 2 धावांवरतीच मात्र त्या ठिकाणी समाधानी राहावं लागेल. 78 धावा लागल्या गेल्या आणि या स्पर्धेचं चॅम्पियन पद पटकावण्यासाठी देवा लायन्स या संघाला 79 धावांचा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे. तो पाठलाग कशा रीतीने होईल की या धावांचं संरक्षण केलं जाईल,
तत्पुरते काही सन्मान आहेत ते सन्मान आपण व्यासपीठावरती आपण संपन्न करूया. तर आपण मित्रांनो या स्पर्धेच्या माध्यमातून ज्यांनी या स्पर्धेमध्ये एच.जी. टायगर संघाची मात्र निवड केली आणि त्या एच.जी. टायगर संघाचे पुरस्कर्ते सन्माननीय प्रसिद्ध उद्योजक सचिनजी गोडविंदे साहेब आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. त्यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करूया. मी गोडविंदे साहेबांना विनंती करतो की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यावं आणि विद्यमान अध्यक्ष राहुलजी चंदे आणि अमरजी भुईर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण सचिनजी गोडविंदे यांना या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करावं. अतिशय चांगलं योगदान सचिनजी गोडविंदे साहेबांच्या वतीने आपल्याला लाभलेलं आहे. एच.जी. टायगर संघ त्यांनी मात्र त्या संघाची बांधणी केली आणि अंतिम सामना तो मात्र संघ सध्या इन ॲक्शनमध्ये खेळते चांगली खेळली त्यांच्या वतीने पाहायला मिळाली आणि त्या संघाचे पुरस्कर्ते सचिन गोडविंदे यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करतोय. त्यानंतर देवा लायन्स जो संघ आपण पाहिला त्या संघाचे पुरस्कर्ते माजी सरपंच ग्रामपंचायत पडगेचे युवा उद्योजक सन्माननीय परागजी पाटोले आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. मी विनंती करतो की आपण पुढे यावं. आपला सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाणार आहे. परागजी पाटोले क्रिकेटचे खूप मोठे चाहते आहेत आणि अनेक वर्षापासून पाहतो की त्यांच्या माध्यमातून संघाची बांधणी केली जात असते आणि या पर्वामध्ये त्यांनी देवा लाईन्स सारखा संघ खरेदी केला आणि चांगली कामगिरी त्या संघाची आपल्याला पाहायला मिळाली आणि त्या संघाचे पुरस्कर्ते परागजी पाटोले यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करतोय. त्यानंतर मित्रांनो या स्पर्धेच्या माध्यमातून अमर स्पोर्ट्स कास्ते संघ तुम्ही पाहिला असेल त्या संघाचे पुरस्कर्ते सर्वांचे लाडके सन्माननीय भगवानदादा भोईर आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. मी विनंती करतो की आपण पुढे यावं. आपला सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाणार आहे आणि या सन्मानासाठी मी आतिश गोडविंदे आणि यतीश शेलार यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण भगवानदादा भोईर यांना आपण सन्मानित करावं. या स्पर्धेसाठी चांगलं मुलाचं योगदान भगवानजी भोईर साहेबांच्या वतीनं लाभलेलं आहे आणि त्यांनी सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून अमर स्पोर्ट कास्ते संघ खरेदी केली आणि त्या संघाने सुद्धा मात्र चांगली कामगिरी केली आणि आपण भगवानजी भोईर साहेबांना या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करतोय. त्यानंतर वडोली ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच सन्माननीय संजयजी वारगडे आपले साहेब आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. त्यांना विनंती करतो की आपण पुढे यावं. आपला सन्मान या स्पर्धेच्या वतीने आपण करत आहोत आणि हा सन्मान करण्याची विनंती अफसर रईस आपण या पुढे आपल्या शुभ हस्ते आपण पुढील सन्मान या ठिकाणी संपन्न करीत आहोत. पंच 6:15 झाले. अंधार व्हायला फक्त 20 मिनिटे आहेत. आपण मॅच सुरू करा. तर पंच मॅचला सुरू करा. संजयजी वारगडे यांना आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करतोय. चला एच.जी. टायगर संघ प्लीज आपण फिल्डिंग लावायची आहे. सुरेश पारधी प्लीज आपण जास्त वेळ घेऊ नका. त्यानंतर या ठिकाणी माजी उपसरपंच ग्रामपंचायत डोलेचे सन्माननीय दानिश शेख आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. मी विनंती करतो की आपण पुढे यावं. आपला सन्मान या स्पर्धेच्या वतीनं केला जाणार आहे. ग्रामपंचायत डोलेचे माजी उपसरपंच दानिश शेख यांना आपण या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करतोय आणि अमर भुईर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान त्या ठिकाणी संपन्न करायचा आहे. बबलू पाटील सध्या खेळतो आणि बबलू पाटीलने जर सिक्सर हॅट्रिक पूर्ण केली तर त्यांचे सासरे बुवा अमोलजी दलवी यांच्या वतीनं 1111 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. तदनंतर या ठिकाणी आपल्यामध्ये सन्माननीय शरदजी गगे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो की आपण पुढे यावं आणि आपला सन्मान त्या ठिकाणी केला जाणार आहे. सासरे बुवांनी 1111 लावले परंतु मला वाटतंय जावई बापूंना नजर लागली आणि जावई बापू सापडले गेलेत. तर शरदजी गगे यांना आपण या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करतोय.
तर बबलू पाटीलला या ठिकाणी जाळ्यामध्ये अडकवलं. सिरताज शेख जे स्टंपच्या पाठीमागे सगळी गेम कंट्रोल करतात. देवा लायन्स भरपूर अडचणीमध्ये आहे, कारण जो टार्गेट त्यांच्या समोर सेट केला आहे धावा जिंकण्यासाठी 79, भरपूर मोठा चेस आहे. फुलटॉस होता आणि ऑन ड्राईव्ह डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. गुड फिल्डिंग, चांगला बाउन्स देखील कॅरी केला आणि अशा पद्धतीने मिळतील एक सिंगल. पहिला फलंदाज बबलू पाटील इथे परतलेत. धावसंख्या फुल कव्हर 1. हो यॉर्कर आता मात्र नाही डर या गोलंदाजाला, कारण प्रत्येक चेंडूवर इथे डॉट बॉल ची सांगता होत असते, म्हणून टाकतोय प्रत्येक चेंडूवर यॉर्कर. बबलू पाटीलची विकेट मिळवली आणि देवा लायन्ससाठी समस्या निर्माण झाल्यात. यावेळी मिस टायमिंग फ्लाय होते, फ्लाइंग स्लीप मध्ये टिपला जाईल झेल. समीर दळवी त्या ठिकाणी होते आणि अप्रतिम कॅच. 1 मोर विकेट इज डाऊन. आता मात्र परतावं लागेल आतिश पाटीलला. सुरेश हो हा चेंडू चेक केलाय, जाऊ दिलाय. अशा पद्धतीने आलाय हा डॉट बॉल. अप्रतिम षटक. पहिल्या षटकामध्ये 2 गडी बाद. धावा धावफलकावर फक्त आणि फक्त 1, म्हणजे 24 चेंडू मध्ये आता करायचे 78 धावा. योगेशजी काय म्हणाल? नक्की थोडंसं आपण जर पाहिलं तर या ठिकाणी एकतर्फा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय, कारण असं वाटलं होतं की धावांचा पाठलाग करत असताना मात्र एक चांगला रन चेस पाहायला मिळू शकेल, परंतु बबलू पाटील बाद झाल्यानंतर कुठेतरी येणाऱ्या फलंदाजावरती आपल्याला दडपण पाहिलं आणि त्या प्रेशरमध्ये मात्र फलंदाजी आपण या ठिकाणी पाहिली. आणि त्याचमुळे आपण जर पहिल्या षटकाचा खेळ पाहिला तर जबरदस्त गोलंदाजी सुरेश पारधीच्या वतीने आपण पाहिली. फक्त त्याने 1च धाव खर्च केली आणि 2 महत्त्वपूर्ण विकेट्स त्यांनी प्राप्त केले. तर सुरेश पारधी अनुभवाची शिदोरी आणि हे भरपूर क्रिकेट गाजवणारा हा लेजंड खेळाडू इथे आपला क्लास दाखवत असताना ज्यावेळेस नॅचरली लेफ्ट हँडर आल्यानंतर प्रामुख्याने तो चेंडू बाहेर टर्न करत असतो, त्या पद्धतीने ते चेंडू त्याने हाताळले आणि जाळ्यामध्ये अडकवलं. चेक. दरम्यान या ठिकाणी आपण एक सन्मान करूया, कारण पाहुण्यांचं शेड्यूल थोडंसं बिझी आहे. आणि पाहिलं तर महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्य करतायत सन्मानित किशोरजी दळवी, पोलीस पाटील आहेत खानिवली गाव येथील किशोर दळवी यांना आपण स्पर्धेच्या वतीने सन्मानित करूया. मी पुन्हा एकदा विनंती करतोय अमर भोईर आणि राहुलजी चिंद्याना की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान त्या ठिकाणी संपन्न करायचा आहे. तदनंतर कासनेगावचे समाजसेवक आणि चांगले क्रिकेटपटू सन्माननीय अमोलजी दळवी आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. त्यांना सुद्धा विनंती करतो की आपण पुढे यावं. आपला सन्मान या स्पर्धेच्या वतीनं केला जाईल. तुम्ही पाहता मित्रांनो, पडगा प्रीमियर लीग 2024 आणि अमोलजी दळवी यांना आपण करूया सन्मानित. तदनंतर ग्रामपंचायत सापेचे विद्यमान सदस्य शिवाजी जाधव आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत. विनंती करतो की आपण पुढे यावं. आपला सन्मान या स्पर्धेच्या वतीने आपण संपन्न करतोय. सापेचे ग्रामपंचायत सदस्य शिवाजी जाधव या आपण पुढे या. आपला सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. तर आलेल्या सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आणि जाऊया पुन्हा आपण ऑन गोईंग मॅचकडे. थँक्यू. तर
सातत्याने या ठिकाणी आम्ही बघतोय भरपूर मेहनत घेतली आहे या पडगा प्रीमियर लीगच्या सगळ्या समर्थकांनी, सगळ्या असोसिएशनचे जेवढे सदस्य आहेत, मेंबर आहेत त्यांनी, आणि एकंदरीत बघितलं तर ज्या टीम्सने इथे सहभाग नोंदवला होता त्या सगळ्या खेळाडूंनी इथे समर्पण, आणि त्या समर्पणातून हा अंतिम सामना पाहायला मिळतोय देवा लायन्स वर्सेस SG टायगर. तर पुन्हा एकदा मात्र पाहू शकाल या ठिकाणी या शुभागमन होत असताना या परिसरातील एक लोकप्रिय व्यक्तिमत्व हरिभक्त परायण सुभाजी महाराज तरणे या आपण व्यासपीठावरती तुमचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आले. आणि पाहू शकाल या ठिकाणी एक स्वेअर चेंडू मात्र त्या ठिकाणी पाहायला मिळाला गोलंदाज माजी शेखच्या वतीनं. सिंगल डबलने फटे सर आपण जर पाहिले तर काही नुकसान होणार नाही जी स्पोर्ट टायगर संघाला. इथे जर धाबांचा पाठलाग तुम्हाला करायचा असेल तर इथून तुम्हाला आक्रमक फटके, हवाई मार्गाने फटके मात्र खेळावे लागतील. आणि जे दोन बॅटर आपण पाहतो खेळपट्टीवरती ते दोघांकडे ती क्षमता आहे आणि त्या क्षमतेनुसार तुम्हाला मात्र या ठिकाणी खेळ सादर करावा लागेल. नक्कीच आक्रमण करावंच लागणार आहे. फुलटा सुद्धा ड्राईव्ह करताय, डीमध्ये पेट्रोलिंग करणारा क्षेत्ररक्षक आहे. काउ कॉर्नर झोनमध्ये फील्ड केलं गेलं, अशा पद्धतीने मिळाली एक सिंगल. सिंगल सिंगल और डबल से कुछ होने वाला नहीं है, यहाँ पर बड़ा धमाका करना होगा क्योंकि पडगा प्रीमियर लीग ये भी बड़ा ही धमाका है. सर्वांनी ही स्पर्धा खूप एन्जॉय केली आणि अंतिम सामना मात्र या ठिकाणी सुरू आहे. सध्या आपण जर पाहिलं तर SG टायगर संघात कुठेतरी हे वर्चस्व आपण पाहतोय आणि सर्व खेळाडू टायगर प्रमाणे लढले या लीगच्या माध्यमातून. ओर द विकेट पुन्हा एकदा इथे मात्र ऑनसाइडला हुक केलाय, लॉंग लेगकडे कुठला फिल्टर नाही, चेंडू वेगाने ट्रॅव्हल झाला आणि सरळ निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. गौरव गुंदलीच्या बॅटमधून आला आहे चौकार. गोंदीला अमरजी भोईर यांच्या वतीनं 500 रुपयाचं कॅश प्राइज अनाऊन्स झालेला आहे, परंतु त्याची विकेट धोक्यात. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली पोहोचतोय, त्याने पकडला जाईल आणि गौरव गोंदलीचा होतोय समाप्त खेळ. आणि कुठेतरी आता मात्र देवा लाईन्स संघ आता मात्र या अंतिम सामन्यामध्ये बागपुटवरती पाहायला मिळतोय. मला वाटतं योगेशजी जेव्हा जेव्हा ना पैसे लावले जातात ना तर मिड विकेटचा क्षेत्ररक्षक जागा होतो, त्याच्या डोळ्यावरची पापणी उघडते आणि तो कॅच पकडतो. मला वाटतं इथे पैसे लावणं गरजेचं आहे की नाही हेच बघावं लागणार आहे आता. आणि असं सुद्धा म्हटलं जातं ना की लालच बुरी बला आहे आणि त्या लालचीमध्ये अनेक फलंदाज ढेर होत असतात, परंतु गौरव गोंदली तसा खेळाडू नाही, परंतु त्यांनी मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु टायमिंग जुळलं नाही आणि जेलबाच्या स्वरूपात तो मात्र 2 माघारी परततोय. बबलू पाटील आणि गौरव गोंधळी हे दोघेही शिकार असे शिकारी झालेत. म्हणजे कधी कधी शिकार करणाऱ्याची शिकार कशी होते हे त्यालाही कळत नाही. शिकारी शिकार बन गया. नाही, मान्यवर आपण जर पाहिलं तर जे पारितोषिक लावत असतात ते मात्र खेळाडूंचं नक्कीच प्रोत्साहन त्यांना देत असतात. आणि काही काही खेळाडू असतात की पारितोषिक जिंकण्यासाठी मात्र खेळत आहेत, परंतु आपण त्याचा उल्लेख करू शकणार नाही. परंतु जे पैसे लागवले जातात त्यांचं सुद्धा आपण आभार करणं व्यक्त करणं गरजेचं आहे, कारण आपल्या आवडत्या खेळाडूंना ते मात्र नक्कीच चार्ज करण्यासाठी ही प्लॅनिंग केली जात असते. पाहू शकाल थोडंसं चेंडूला पुढे ठेवलं आणि सुरेश पारधीनं मात्र ही स्पर्धा जर पाहिली तर फलंदाजी नव्हे परंतु गोलंदाजीमध्ये पूर्णपणे गाजवली. योगेशजी बघा, सुरेशची लाईन लेंथ बघितली ना तर जास्त शॉर्ट नाहीये, जास्त वाईड नाहीये, फक्त परफेक्ट वाईड यॉर्कर आणि बॅट्समनच्या अगदी बॅटच्या खाली ठेवतोय, त्यामुळे बॅट्समनला फिरवताही येत नाही. आणि प्रमुख गोष्ट म्हणजे तो फलंदाजीची शैली ओळखतोय आणि त्या अनुषंगाने तो चेंडूच्या हाताने करतोय. पहा, चेंडूला पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने कट करतोय, पूर्णपणे स्विंग तो प्राप्त करतो आणि त्याच अनुषंगानं या स्पर्धेमध्ये अतिशय सफल गोलंदाजी आपल्याला त्याच्याकडून पाहायला मिळाली. एक्सपिरियन्स इज अ की ऑफ सक्सेस असं म्हणतात की अनुभवाची शिदोरी हे यश मिळवण्याचं साधन आहे. आणि हे अनुभव फार तिथे झोकत असताना नवीन खेळाडू ज्यावेळेस येतो त्यावेळेस अनुभवाची शिदोरी असेल त्याच्या समोर तो चांगला खेळू शकतो. यावेळेस मिस टायमिंग फ्लाय होतोय, लेग स्लिप मध्ये टिपला जाईल चेल. आणखीन एक फलंदाज झालाय बाद आणि सुरेश पारधीच्या नावावर आणखीन एक विकेट. तसे आपण पाहतो की क्रिकेटमध्ये भविष्यवाणी करणं मूर्खपणा आहे, परंतु मी तर म्हणेन की जी सिरताज शेखणी भविष्यवाणी केली होती की एक्झॅक्टली आम्ही स्पर्धा जिंकण्याचा प्रयत्न करणार नाही तरी स्पर्धा जिंकणार, आणि असं वाटतं की ती भविष्यवाणी खरी ठरू शकेल का.
मला तर वाटतं की 75% आता ही भविष्यवाणी खरी ठरू शकणार आहे. या दृष्टीने मला वाटतं जर पोल आणि वोटिंग केलं तर सिरता शेख वरचढ ठरतोय. आणि एक महत्त्वाची गोष्ट आपण पाहिली, सुरेश पारदीला चांगली साथ दिली ती म्हणजे महेश पाटील असतील, उज्ज्वल शेलार असतील, तदनंतर माजिद शेख असतील, या सर्व खेळाडूंनी चांगली साथ दिली. समीर दलवी असतील. आणि तसे आपण पाहतो की ज्यावेळी सांघिक खेळ होतोय त्यावेळी तुम्ही कुठलीही नक्की, स्पर्धा असू द्या ती स्पर्धा मात्र जिंकू शकता. आणि ते कार्य एसजी टायगर संघाच्या वतीने आपल्याला पाहायला मिळालं. एका खेळाडूवर 11 टीम जिंकू शकणार नाहीये. 11च्या 11 खेळाडूचं कॉन्ट्रीब्युशन असेल तर ती टीम विजेता ठरू शकते. कारण एक खेळाडू तुम्हाला 1 किंवा 2 मॅच जिंकून देईल, परंतु अख्खी टीम तुम्हाला ती स्पर्धा जिंकून देईल. आणि तेच मी देवा लाईन संघाच्या संघनायकाला सुदर्शन काटोलेला सांगितलं की तुम्ही एक्झॅक्टली बबलू पाटीलवरती पूर्णपणे मतदार टाकता, परंतु बबलू पाटील तुम्हाला 2 किंवा 3 सामने जिंकून देऊ शकते. परंतु ही स्पर्धा जिंकायची असेल तर तुमच्या सर्व खेळाडूंचा सांघिक खेळ चांगला होणं गरजेचं आहे. आणि तो सांघिक खेळ आपण पाहिला नाहीये आणि त्याचमुळे थोडंसं बागफूट होते. आता मात्र या अंतिम सामन्यामध्ये आपल्याला देवा लाईन संघ पाहायला मिळतोय. चांगली बॉलिंग, स्लोवर वन आणि आणखीन एक फलंदाज अडकवलाय. याला म्हणतात फिरकीचा जादूगर. क्या बात आहे. सुरेश पारदी म्हणजे शिकारी आणि शिकार केली. जबरदस्त गोलंदाजी, अप्रतिम खेळ. आणि प्रत्येक फलंदाजा समोर आपण जर पाहिलं तर एक वेगवेगळी रणनीती आखली गेली सुरेश पारदीनं. आणि त्या रणनीतीमध्ये मात्र कुठेतरी त्या फलंदाजांना मात्र पूर्णपणे अडकवलं गेलं. एकही फलंदाज स्थिरपणाने बॅटिंग करू शकला नाही. आतापर्यंत आपण पाहिले तर 5 धक्के लागले गेले आणि 5 फलंदाजांपैकी 3 फलंदाज शून्यावरती बाद झाले. आणि आपण जर स्थिती पाहिली तर एकूण 15 या आकड्यावरती हे 5 फलंदाज गमावले. देवा लाईन संघानं नवीन फलंदाज सतीश काठोले आलाय आणि पूर्णपणे शरीराचा वेध घेणारा चेंडू त्या ठिकाणी आपण पाहायला आपल्याला. डॉट चेंडूची सांगतात 3 षटकाचा खेळ या ठिकाणी संपन्न झालेला आहे. लक्ष आपण पाहतो 79 धाबांचा पाठलाग करत असताना धाव फलकावरती धाबा लागल्या गेल्या 15, म्हणजे येणारे अजूनही 12 चेंडू शिल्लक आणि 64 धाबांची इथून आवश्यकता असेल. फार कठीण आहे. पहा, सामना जिंकेल किंवा नाही जिंकेल अजूनही मात्र बाकी आहे. परंतु सचिनजी घोडविंदे यांच्या माध्यमातून अनाऊन्स इथे केली जात आहे. उज्ज्वल शेलार आणि सुरेश पारदी यांच्यासाठी वैयक्तिक पारितोषिक आहे. प्रत्येकाला 5,5 हजार रुपयाचं पारितोषिक इथून दिलं जाणार आहे. तर जबरदस्त परफॉर्मन्स इथे पाहायला मिळतोय. देवा लायन्सला इथे पूर्णपणे अडकवलंय. अडकलं नाही तर पूर्णपणे घेरलंय असंच म्हणावं लागेल. स्लोवर वन आला. एक डॉट बॉल. प्रत्येकी डॉट बॉलवर आस्किंग रेट वाढत चाललाय आणि ही मॅच जिंकणं आता मात्र अशक्य होत चालले. आणि अजून मात्र पहा अजून एक मोठी अनाउन्सिंग आहे. त्यामध्ये कदाचित समालोचक सुद्धा सामील होऊ शकतात. सचिन घोडविंदे साहेब काय चेंडू फेकून दिलाय. जरी स्पर्धा जर जिंकली एसजी टायगर संघाने तर गोवा पणजी ट्रिप फ्री असणार आहे. क्या बात आहे. डेट फक्त आमच्यापर्यंत पोहोचवा, आम्ही लगेच ती डेट सुद्धा अनाऊन्स करू. नक्कीच एकतर्फा खेळ आपण पाहतो. असं वाटलं होतं की मात्र या ठिकाणी चांगली फाईट दोघांमध्ये पाहायला आपल्याला थोडासा गमतीचा भाग आहे. परंतु आपण जर धावफलकाकडे लक्ष वेधले तर पूर्णपणे या सामन्यावरती एसजी टायगर संघ हवी आहे. आणि त्याच अनुषंगाने मात्र या ठिकाणी बागपूरवरती आपल्याला देवा लाईन संघ पाहायला मिळतोय. कारण लक्ष खूप मोठं तिथे मात्र पाहिलं आपण. आणि त्या लक्षाचा पाठलाग करत असताना मात्र या ठिकाणी फलंदाज स्वस्तात बाद झाले. इथे मात्र पाहू शकाल शॉर्ट फाईन लेगच्या फिल्डरकडून चुकी झाली आणि चेंडू सरळ डीप फाईन लेगच्या दिशेने निघून गेला 4 धाबांसाठी. या फटक्यांची आवश्यकता अगोदरच होती, परंतु थोडेसे उशिराने मात्र फटके येत आहेत. आणि या फटक्याने आता मात्र कुठेतरी तो विजय पराभवाचा जो अंतर आहे तो मात्र इथे कमी केला जाऊ शकतोय. तो प्रयत्न केला जातोय. ओ आता मात्र चांगल्या फॉर्म मध्ये आणखीन एक षटकार.
₹1000 कॅश प्राइज आमच्या याकडे जमा झालेला आहे. सुरेश पारदे आणि उज्ज्वल शेलारसाठी मात्र प्रत्येकी 5-5 हजार रुपयाचं पारितोषिक सचिन घोडविंदे यांच्या माध्यमातून दिलं जाणार आहे. आणि या ठिकाणी पाहू शकाल प्रेक्षकांचं मन जिंकणारा स्ट्रोक पाहिला आपण. षटकार आला त्या ठिकाणी आणि चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेने निघून गेला. स्लोअर गतीचा चेंडू होता आणि पंचांच्या वतीने वाईटचा इशारा तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळाला. परंतु आपण देवालाही संघाचं सुद्धा कौतुक करूया की त्याने सुद्धा या स्पर्धेमध्ये अतिशय चांगली कामगिरी केली. आणि पाहू शकाल अजून एक चांगला स्ट्रोक सरळ पाठी लॉफ्ट केला आणि चेंडू सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर मात्र निघून जातोय. 4 धावांसाठी चौकार, 6 धावांसाठी षटकार आलाय. अजून एक चांगला फटका ओव्हर पिच चेंडू होता परंतु या फटक्याला उंची जास्त मिळाली. फिल्डर चेंडू पर्यंत पोहोचतायत, झेल पकडण्याचा प्रयत्न करतोय आणि त्या ठिकाणी झेलबाच्या स्वरूपात फलंदाज बाद होत असताना रुपेश सामरे. 38 धावा. टुर्नामेंट असेल परगा टेनिस क्रिकेटमधील संघांना जर त्या स्पर्धेमध्ये सहभाग घ्यायचा असेल तर तुम्ही मेघनाथ शास्त्री आणि संतोष सुतार यांच्याशी संपर्क साधू शकता. दिनांक 1 मार्च ते दिनांक 3 मार्च पर्यंत ती स्पर्धा असेल. एसके क्रीडांगण सापे त्या ठिकाणी ती स्पर्धा असेल. गोलंदाज महेश पाटील पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय. हो या ठिकाणी पाहू शकाल डावा स्टिकवरून चेंडू मात्र बाहेरून निघून जातोय, वाईटचा इशारा. महेश पाटीलसाठी सुद्धा ही स्पर्धा मात्र मी तर म्हणेन की लकी ठरली, कारण त्यांनी सुद्धा पाहिलं तर 100पेक्षा अधिक धावा या स्पर्धेमध्ये त्यांनी जोडलेल्या आहेत. चांगला खेळ त्याच्याकडून सुद्धा आपल्याला पाहायला मिळाला. दरम्यान या स्पर्धेचा आपण जर विचार केला तर जे आपण चेंडू पाहिले ते चेंडू आम्हाला सन्माननीय भूषण शेलार यांच्या माध्यमातून देण्यात आले, त्यांचा आपण आभार व्यक्त करूया. आणि या स्पर्धेमध्ये ज्यांनी आम्हाला पाण्याची सुविधा उपलब्ध करून दिली असे आमचे रुपेशजी गोरले आणि कुक्षीगावचे उद्योजक सन्माननीय पांडुशेठ पाटील अर्थात तनिषा वॉटर सप्लायरचे पोपराटर रवींद्रजी पाटील यांचा आपण करूया आभार व्यक्त. ज्या मान्यवरांनी या स्पर्धेसाठी चांगलं योगदान दिलं, ज्या व्यक्तींनी चांगलं मोलाचं सहकार्य केलं त्या सर्वांचा आम्ही पटका प्रीमियर लीगच्या माध्यमातून आभार व्यक्त करतोय. आणि जर एखाद्या व्यक्तीचा जर चुकून स्वागत सन्मान करणं जर आयोजकांच्याकडून जर चुकलं असेल तर मी नक्कीच त्यांच्या वतीनं दिलगिरी व्यक्त करतोय. औपचारिकता बाकी आहे आणि इथे मात्र पाहू शकाल अगदी त्यांच्या समोर पकडलं गेलं आणि महेश पाटीलच्या अकाउंटमध्ये ही सफलता आपल्याला पाहायला मिळाली. तर थोडंसं शांत वातावरण पाहायला मिळतं, कारण ज्या अनुषंगानं रनचेस होणं गरजेचं होतं त्याप्रमाणे या ठिकाणी रनचेस मात्र आपण पाहिलं नाही. आणि कुठेतरी चॅम्पियन पदापासून एक पाऊल दूर असेल. फटका दमदार आहे, सीमेरेषेच्या बाहेर जात असताना
परंतु ही स्पर्धा जिंकलेली आहे एच जी टायगर संघानं. कमान डीजे. आपल्याला मित्रांनो पाहायला मिळाली अर्थात पडगा प्रीमियर लीग 2024 पर्व 3 आणि या चॅम्पियन पद पटकावलाय सचिनजी घोडविंदे तुकारामजी घोडविंदे यांनी पुरस्कृत केलेला संघ अर्थात एस जी टायगर संघाचं अभिनंदन. अभिनंदन सर्व संघांचं मी करेन कारण आपण सहभाग घेतला आणि त्याचमुळे ही स्पर्धा आपल्याला पार पाडण्याची संधी मिळाली आणि सफल स्पर्धा आपण इथे एन्जॉय केली. प्रत्येक खेळाडूचा मी आभार व्यक्त करतोय की तुम्ही या स्पर्धेमध्ये आपण सहभाग घेतला आणि खास करून जे आयोजक कमिटी आहे विद्यमान अध्यक्ष असतील विद्यमान उपाध्यक्ष असतील आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून ज्यांनी या स्पर्धेसाठी अपार मेहनत केली सुरेश पारदी असतील आतिश गोडविंदे यतीश शेलार टायगर असतील अफसर रईस असतील स्वप्नील कतोरे असतील विजय गीत्या असतील त्यानंतर अभि कतोरे भालचंद्र जाधव ज्यांनी ज्यांनी स्पर्धेसाठी अपार मेहनत केली त्या सर्वांचं मी या लीगच्या माध्यमातून आभार व्यक्त करीत आहोत. आणि आपण बक्षीस वितरण सोहळा सुरू करण्या अगोदर ज्यांनी आम्हाला या स्पर्धेमध्ये 2 दिवस आपल्या आवाजानं सर्वांना मंत्रमुग्ध केले असे आमचे सहकारी समालोचक वाईस ऑफ शापूर अर्थात ढोलकामचा हा गोडाबाज दत्तात्रय फडगरे यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करीत आहोत. आणि आम्ही विनंती करतो अमर भुरी यांना की आपण आपल्या शुभ हस्ते समालोचक दत्तात्रय फरडे यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करावं. या संघातील सर्व खेळाडूंना की आपण आमच्या व्यासपीठाच्या समोर आपण यायचं आहे. व्यवस्थापन समितीचं सर्वात महत्त्वाचं कार्य होतं की या स्पर्धेला समालोचक कसा असला पाहिजे. या स्पर्धेला समालोचक असला पाहिजे की जो प्रामाणिक असेल ज्याचं शब्दांवर प्रभुत्व असेल ज्यांचं या संपूर्ण पडगा परिसरावर प्रेम असेल. आपल्या सर्वांचा लाडका द व्हॉइस ऑफ पडगा प्रीमियर लीग 2024 आपले सर्वांचे लाडके योगेशजी पाटील मॅन फ्रॉम कुकसे त्यांचा होतोय हा शाही सत्कार. मित्रांनो जोरदार टाळ्या वाजवा. अत्यंत खरा या पडगा प्रीमियर लीग चांगला निवेदक चांगला समालोचक आपल्या देव माणूस योगेशजी पाटील साहेब. विद्यमान अध्यक्ष राहुलजी चेंदे आपल्याला विनंती असेल की आपण व्यासपीठाकडे यायचं आहे. आणि मी विनंती करतो देवा लायन्स आणि एस जी टायगर्स या दोन्ही संघाच्या खेळाडूंना की आपण
व्यासपीठाच्या समोर यावं. मी पंच शानू कुरेशी यांना सन्मानित करण्याची विनंती मी अमर भुरी यांना करतो की आपल्या शुभ हस्ते आपण पंचांना या ठिकाणी सन्मानित करावं. जबरदस्त पंचगिरी आपल्याला पाहायला मिळाली. अतिशय डिसिप्लिन निर्णय त्यांच्या माध्यमातून पाहिलेले आहेत. मॅन फ्रॉम पाटील सर आपण पुढे यावं. पाटील यांनी सुद्धा अतिशय जबरदस्त कामगिरी या स्पर्धेच्या माध्यमातून केलेली आहे. पंच शकील कोटी सर. स्पर्धेमध्ये नक्कीच एंट्री केल्याने अतिशय सुंदर पंच रमेश म्हात्रे उर्फ मिकादा अगदी स्कोर कार्ड वरती सजवली असे एक्सपर्ट गुणलेखक सायबा मोमीन आपण पुढे यायचं आहे. सायबा मोमीन यांना या स्पर्धेच्या वतीनं आपण सन्मानित करूया. प्रमाणे या मैदानात सजावट केलेली आहे. आपल्या डीजेच्या तालावरती ज्यांनी या सर्वांना मंत्रमुग्ध केले असे आमचे डीजे आदेश या आपण पुढे सन्मान स्वीकारण्यासाठी मॅन फ्रॉम कुकसे. अतिशय सुंदर या मैदानाची सजावट आणि कुठल्या क्षणाला कुठला सॉन्ग सादर करायचा हे परफेक्टली डीजे आदेश यांना माहिती आहे. पूर्णपणे गाण्यांचा भंडारा आहे. या स्पर्धेला चित्रीकरण केलं प्रिन्स मूवीज. आपल्याला सुनंती असेल की आपण यावर सन्मान स्वीकारण्यासाठी सुंदर या स्पर्धेचं चित्रीकरण अगदी 3 कॅमेऱ्याच्या साहाय्याने आपण या स्पर्धेला कव्हर केलं. आणि अर्थात प्रिन्स मूवीजचे सहकारी आज या ठिकाणी आलेले आहेत. त्यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करत आहोत. तर मी संदीपजी काटोले साहेबांना, त्याचप्रमाणे तुकारामजी घोडविंदे, बालचंद्रजी जाधव, त्याचप्रमाणे सचिनजी घोडविंदे सर्वांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती यावं. कारण आपण बक्षीस वितरण सोहळ्याला सुरुवात करतोय. जास्त वेळ आपला बी घेणार नाहीये कारण प्रत्येकाला घरी जाण्यासाठी घाई असते. कारण आनंद साजरा व्यक्त करण्यासाठी तुम्हाला वेळ सुद्धा मिळणं गरजेचं आहे. आणि तदनंतर या ठिकाणी पडगा प्रीमियर लीगच्या माध्यमातून एक शाही सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करणार आहोत. आणि तो मान आपण देऊया. मी भालचंद्र जाधव यांना मी विनंती करतोय की या स्पर्धेसाठी अतिशय चांगलं कार्य ज्यांच्या हातून घडलेलं आहे. पडगा टेनिस क्रिकेट असोसिएशनमधील सन्माननीय विद्यमान अध्यक्ष सन्माननीय राहुलजी चेंदे आणि विद्यमान उपाध्यक्ष अमरजी भुईर यांना आपण सन्मानित करायचं आहे. तर एकदा या जोडीसाठी जोरदार टाळ्या मित्रांनो. कारण कमी काळामध्ये त्यांच्याकडे आपण ही जबाबदारी दिलेली आहे आणि ती जबाबदारी चांगल्या पद्धतीनं पार पाडत असताना आणि असंच कार्य तुमच्या हातून घडेल याच तुमच्याकडे आम्ही अपेक्षा बाळगतो. आणि तुम्ही पडगा टेनिस क्रिकेटमधील खेळ पुढे घेऊन जाल याच तुमच्याकडे आम्ही त्या दृष्टिकोनातून तुमच्याकडे पाहतोय. आणि त्यांचा आपण सन्मान पडगा प्रीमियर लीगच्या माध्यमातून भालचंद्र जाधव यांना मी विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान संपन्न करावा. प्रथम तर राहुलजी चेंदे यांना आपण सन्मानित करूया. वैयक्तिक आपण सन्मान संपन्न करणार आहोत. विद्यमान अध्यक्ष आहेत पडगा टेनिस क्रिकेट असोसिएशनचे राहुलजी चेंदे आणि त्यांना आपण या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करतो. लेजंड खेळाडू भालचंद्र जाधव यांच्या शुभ हस्ते आपण